अरे बाळाजी गणेश वळवडे, वासुदेव कृष्ण जोशी या संस्थापकांनी ही स्थापना केली। ते आज अस्तित्वात नाहीत, परंतु त्यांनी त्यांच्या जन्माचे दिव्य स्वरूप जाणले, त्यांना या शाश्वत धामाची महती कळाली, त्यांनी वाढवली। भौतिक जगतामध्ये त्यांचाच हा पुनर्जन्म आहे। म्हणूनच 100 वर्षात ज्यांनी हा धर्म सांभाळला, जपला, वाढवला, त्यांना हे दिव्य अनुभवायला मिळत आहे। आपण भाग्यवान आहोत। या मधल्या काळामध्ये संस्थापकांच्या नंतर अनेक महान व्यक्ती ज्यांनी या बँकेला आज ह्या परिस्थितीमध्ये आणण्यासाठी मदत केली आणि त्यांची जी मूळ स्वप्न होती ती जपली, ते अनेक आहेत। परंतु आपल्या स्मरणात असलेले अतिशय जवळच्या संबंधामध्ये असलेले बाबूरावजी गोखले आहेत, कैलासवासी बाबूरावजी गोखले आहेत, त्याच्यानंतर शंकरराव करंबेळकर आहेत, त्याच्यानंतर भैयासाहेब तांबवेकर आहेत, डॉक्टर दत्तात्रय शिवराम एरम उर्फ बाबा आहेत, त्याच्यानंतर त्यांचे ज्युनियर एरम सुभाषराव एरम ते आहेत, आणि मी मध्ये आधी होतो। परंतु आज हा योगायोग आहे की सीवींच्या सारखी, आप्पासाहेब वराडकरांच्या सारखी, बच्चूभाई पटेलांच्या सारखी अनेक माणसं ज्यांना आपण विसरू शकत नाही, आणि आज हा काळ आपण पाहतो आहोत। याच्यामध्ये 17 ते 18 याची जर आकडेवारी तुम्ही पाहिलीत तर 40 सभासद, वसूल भांडवल फक्त 475, ठेवी 623, कर्ज 715 रुपये आणि उत्पन्न 22 रुपये। आणि आज त्याच्यानंतरचा जो काळ गेला त्या याच्यामध्ये 25-26 मध्ये सोसायटी होती, त्याचं बँकेमध्ये रूपांतर झालं। 42-43 सालाची आकडेवारी रौप्य महोत्सवाच्या काळातली जर पाहिली तर सभासद 768, भांडवल 65,320, ठेवी 7.7 लाख, कर्ज 5.5 लाख, उत्पन्न 52,335, खेळतं भांडवल 8.93 लाख आणि नफा 18,349। सुवर्ण महोत्सव झाला 67 साली। त्यावेळेचं जर तुम्ही खेळतं भांडवल पाहिलं तर 116.10 लाख आणि नफा होता 1,05,000 रुपये। ही आकडेवारी मोठी गमतीशीर आहे। अमृत महोत्सवाच्या काळामध्ये 91-92 मध्ये सभासद संख्या एकदम झपाट्याने वाढलेली होती आणि 11,484 झाली। वसूल भांडवल 76 कोटी 65 लाख, ठेवी 31 कोटी 70 लाख आणि कर्ज 25.9 लाख। शतकपूर्तीच्या वेळेच्या आजची परिस्थिती 67,931 सभासद, वसूल भांडवल आपलं 82 कोटी 23 लाख, ठेवी आहेत 2831.82 कोटी, कर्ज आहेत 1675.57 कोटी आणि एकूण व्यवसाय आहे 4507 कोटी। काही महत्त्वपूर्ण घटना आहेत ज्या आपण विसरू शकणार नाही। सन 1975 मध्ये बँकेनं गुरुवारपेठ येथे बँकेची संपूर्ण वातानुकूलित आणि उद्वहनाची सोय असणारी, उद्वहन म्हणजे लिफ्टची सोय असणारी सुसज्ज इमारत बांधली। सातारा जिल्ह्यातील अशा सोयी असणारी पहिली व एकमेव इमारत होती, त्यामुळे कराड शहराच्या वैभवात भर पडली। हा ठराव झाला त्यावेळेला मी बँकेच्या त्या जनरल मीटिंगमध्ये होतो, हा ठराव मी मांडलाय। सन 81-82 साली डॉक्टर द.शी. एरम यांनी अध्यक्षपदाची सूत्रे प्रथम हाती घेतली आणि तिथून आपलं सगळं रूप बदललं, हे आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे। 1985 पासून सेवक व संचालक मंडळाने पुढाकार घेऊन सामंजस्याने बँक एम्प्लॉईज युनियनचे काम बंद करून सेवक संघाची स्थापना झाली। आपलं फार मोठेपण आहे, सगळ्या सेवकांचं मोठेपण आहे, आणि युनियन बाजूला ठेवून स्वखुशीने ह्या पद्धतीनं आजपर्यंत आपल्या सर्व सेवकांनी सहकार्य केले, ते आपण कधीही विसरू शकणार नाही। बँकेच्या इतिहासात यांचं महत्त्वाचं स्थान आहे। 83-84 मधील अडचणीतून झालेला प्रवास आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे। 15/10/87 रोजी रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग परवाना आपल्याला मिळाला।
87-88 साली पहिला संगणक बँकेत आला व संगणक युगाचा प्रारंभ झाला. त्या संगणकाने काय कमाल केली ते परवाच्या नोटबंदीच्या कार्यक्रमाच्या वेळेला आपल्या बँकेने सबंध महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण घालून दिलं की आपण कुठल्याही दिवशी 1 मिनिट सुद्धा सरकारच्या सूचने व्यतिरिक्त काही त्या याच्यामध्ये कमतरता न दाखवता आपला कारभार चालू ठेवला होता. 1988-89 मध्ये काही हे औद्योगिक कृषी व व्यापार विषयक भव्य प्रदर्शन आपण भरवलं. 1991 साली अर्बन बाजारचा आपण शुभारंभ केला आणि आपण ग्राहक सेवेमध्ये पण उतरलो. सन 93 मध्ये संगणकाने जोडल्या जाणाऱ्या पिग्मी मशीनची पहिली निर्मिती सुलेखा या नावाने ते मशीन आपण केलं आणि ती पूर्ण आपल्या कल्पनेमधनं साकारलेलं स्वप्न होतं. आणि रिझर्व्ह बँकेने हे सर्व बँकांना कळवलं की ह्या पद्धतीच्या मशीनमुळे आपण पिग्मीची व्यवस्था चालू ठेवू शकतो. हे फार मोठेपण आहे, अजूनपर्यंत त्याची नोंद आहे झालेली. 1993 मध्ये वडूज शाखेच्या शुभारंभापासून पहिली संपूर्ण संगणकीकृत शाखा ग्राहक सेवेत दाखल झाली. त्यानंतर वर्षभरातच उर्वरित सर्व शाखा संगणकीकृत होऊन खतावणी पद्धत बंद झाली. कॉम्प्युसॉफ्ट सर्व्हिसेस कंपनीने सायबर बँक या नावाने सॉफ्टवेअरची निर्मिती केली होती. 95 मध्ये ती कराड अर्बन सामाजिक कृतज्ञता न्यासची निर्मिती झाली. 98-99 मध्ये उच्च तांत्रिक कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मोफत सल्ला व मार्गदर्शन केलं. सन 99 मध्ये सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राचा शुभारंभ झाला. कराड अर्बन महिला गृहउद्योगाचा शुभारंभ झाला. 2000 साली शेड्यूल दर्जा आपल्याला मिळाला. 93 आणि 2001 या 93 ते 2001 या 8 वर्षात बँकेच्या 28 शाखा 7 जिल्ह्यामध्ये कार्यान्वित झालेल्या आहेत. सन 2000 मुख्य कार्यालय शनिवार पेठेत सध्याच्या जागेत भव्य वास्तू स्थलांतरित झालं. सन 2003 मध्ये अर्बन कुटुंबजनक डॉक्टर दशी यांचं दुर्दैवी निधन झालं. 2003-04 रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार सक्षम शेड्यूल बँक दर्जा आपल्याला प्राप्त झाला. 2010 मध्ये अस्थि अपंग शिबिराच्या आयोजनाला आपण प्रारंभ केला. 2011 मध्ये पहिलं ATM मशीन कामोठे पनवेल शाखेमध्ये सुरू झालं. सन 2012 मध्ये विजन 2017ची निर्मिती आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली. हे आत्तापर्यंत कुठल्याही बँकेनं अशा पद्धतीनं विजन डॉक्युमेंट केलेलं नाही, आपणच पहिल्यांदा ते केलेलं आहे. संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध 94 ते 99, 99 ते 2004, 2005 ते 2010 आणि 2015 ते 2020 हा आपला प्रवास आहे. आणि अशा पद्धतीनं व्यवसायाची पूर्तता झाल्यानंतर आज हे सोन्याचे दिवस आपण पाहतोय. आज अत्यंत आधुनिक असं आपलं ऑडिटोरियम पण तयार झालंय. थोड्याच दिवसामध्ये त्याचं उद्घाटन होईल. आणि कराडमध्ये आम्ही मगाशी त्याच्या साऊंड सिस्टीमची ट्रायल बघितली. एकही ऑडिटोरियम असं नाही आहे की ह्या इथल्या साऊंड सिस्टीमची तुलना त्याच्याशी होऊ शकेल. कुठल्याही कोपऱ्यात, कुठल्याही टप्प्यात, कुठल्याही माणसाला एकाच पद्धतीच्या आवाजामध्ये ते ऐकायला मिळेल. पीच बदलत नाही, आवाजामध्ये हमिंग नाही, कुठल्याही पद्धतीमध्ये डिस्टॉर्शन नाही. आणि इतकं अप्रतिम हे ऑडिटोरियम आहे की सगळ्या गावाला निश्चितपणाने ह्या इथं येऊन आपले कार्यक्रम सादर करावेत असं वाटेल. अशा पद्धतीनं हा 100 वर्षाचा कार्यक्रम आपण आज पार पाडतोय. नवीन वर्षाचे सुरुवातीचे जे आनंदाचे क्षण आहेत ते आपण पाहतोय. आणि
बँकेचं घेतलं कुठं भरावले फोटो रात्री नाही तुमचं पेपरला येणार काही पेपरसाठी देत पेपरवाले कोण पाठीमध्ये का ते आता फार झाले ते दाखवत आहे. उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे बोला भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम स्टॉप एकच मिनिट आपल्या मोबाईलवरून फ्लॅश दाखवून एक स्पिरिट क्रिएट करायचं आहे इथं तर मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की प्रत्येकाने आपापल्या पॉकेटमधून मोबाईल काढायचा आहे आणि तो मोबाईल काढल्यानंतर त्याच्यावरती फ्लॅश असेल तर तो फ्लॅश दाखवा फ्लॅश नसेल तर मोबाईल ऑन करून स्टेजकडे दाखवायचा आहे मी ओके प्लीज स्टार्ट युअर फ्लॅश मला वाटते कराड अर्बन बँके या सेंटनरी इयरच्या इतिहासात हा खूपच छान पद्धतीनं झालेला असा सोहळा आणि माननीय भाऊ सर्वांनी आपल्या 100 इयर्सच्या सेलिब्रेशन एक्सपिरियन्स मध्ये स्वागत आहे. दुसऱ्या शताब्दीतील पहिली वार्षिक संचालक मंडळाची सभा आता 12:05 चालू होणार आहे मीटिंग हॉलमध्ये. हा एक इतिहास आपण घडवायचा आहे आणि एक राष्ट्रप्रेम एक आपल्या बँकेबद्दल प्रेम आणि आपण बँकेसाठी अहोरात्र काम करतो हे आपल्यालाच फक्त सांगायचं आहे दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपणच आपल्याला सांगायचं आहे. 12:05 आपली संचालक मंडळाची सभा चालू आहे. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह मीटिंग त्याचबरोबर त्यांच्या डिस्कशन हॉलमध्ये चालू असते. तर त्या सांगता समारंभ म्हणजे आपण शताब्दी वर्षाचा हा जो संध्याकाळचा कार्यक्रम आणि या संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी केक कापून ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आपण ऐकला त्यामध्ये सहभागी झालो त्याबद्दल आपण आपल्या सर्वांचंच आपणच आपलं आभार मानायचं आणि आपण आपल्या ऋणात आपण राहायचंय आणि असंच पुढे आपण आपल्या सगळ्यांच्या बरोबर राहून आपली प्रगती आपल्या बँकेची कराड कुटुंबाची प्रगती साधायची यासाठी सर्वांच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील 100 वर्षासाठी अशीच बँकेची प्रगती होत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आहे की दूध आपण सर्वांनी एक रिफ्रेशमेंट म्हणून घ्यायचं आहे. एक मिनिट
जाणीव आपण घेऊन हे पाऊल 151 वर्षात टाकूया. या निमित्ताने सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. बोला तुम्ही बोला.